उत्तर प्रदेशातील नोएडा इथं आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। ही तक्रार त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने दिली आहे। विवेक बिंद्रा यांनी पत्नी यानिकाला खोलीत बंद करून मारहाण केल्याचा आरोप आहे। यानिकाला शिवीगाळ करत तिचा शारीरिक छळ विवेक बिंद्रा यांनी केल्याचं म्हटलं आहे। तक्रारीनुसार विवेक यांनी यानिकाचे केस ओढून तिच्या चेहऱ्यावर मारहाण केली, तिचा मोबाईल फोडून टाकला। या मारहाणीत यानिकाच्या कानाचा पडदा फाटला। त्यानंतर आता विवेक बिंद्रांच्या विरोधात नोएडा इथं गुन्हा दाखल झाला आहे। 6 डिसेंबरला विवेकचं यानिकासोबत लग्न झालं होतं। त्यानंतर 8 डिसेंबरला ही मारहाणीची घटना घडली। त्यानंतर यानिकावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यानिकाचे भावाने 14 डिसेंबरला विवेक यांच्या विरोधात तक्रार दिली। शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली। त्यात विवेक बिंद्रा सोसायटीच्या गेटवर पत्नीशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे।